हाय, मी रुपाली. आज आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग अँड स्टिचिंग स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने दाखवणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. मी पेपर पॅटर्न कट करून आपल्या अस्तरच्या फॅब्रिकवर मापं ड्राफ्ट करून घेतलेली आहेत. तुम्हाला पण माझ्या पद्धतीनं पेपर पॅटर्न तयार करायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा. तिथं ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि माझ्या पद्धतीनं शिवणकामातल्या छोट्या-छोट्या टिप्स शिकून घ्या, जेणेकरून तुमचेसुद्धा ब्लाऊज खूप छान तयार होतील किंवा तुमचे कस्टमरसुद्धा खुश होतील. ब्लाऊज पीसवर अस्तरचं फॅब्रिक अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं, जेणेकरून आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीस यूज करता येतो. कटोरी कशा पद्धतीने कट केली जाते हे सर्व किती छान कट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगनं सर्व आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर कट झालेलं आहे. छोट्या-छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात, जसं की कमरपट्टी लावणे, कटोरी लावताना अजिबात न खेचणे, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये खूप छान असा फिनिशिंग टच येऊन जातो. योगपट्टी शेपमध्ये लागणे. सो अशा छोट्या-छोट्या टिप्स फॉलो करा, जेणेकरून तुमचे ब्लाऊज खूप सुंदर तयार होतील व तुमचे कस्टमरसुद्धा खूप खुश होतील आणि पुन्हा-पुन्हा तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला देतील. सो अशा पद्धतीने छोट्या-छोट्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा भरपूर व्हिडिओमधून नक्की एक्सप्लेन करणार आहे. पायपिंग कशी करायची, मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सावकाश पद्धतीने, हळूवार पद्धतीने सांगितलं आहे. सो त्यासुद्धा व्हिडिओला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून पायपिंग तुम्हाला समजून जाईल. गळापट्टी कशी जोडायची ह्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपली फिटिंगची शिलाई बघा कशी स्ट्रेट येते. अशाच काही सुंदर टिप्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ब्लाऊज खूप सुंदर तयार होतो. बाय.